हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज तुम्हाला वाटत असेल मी कुठे चालली आहे, तर मी आज गावी चालली आहे, मावशीबरोबर ती चालली आहे। कारण की माझ्या ताईनी नवीन घर बांधलं, त्याची वास्तुशांती आहे, म्हणून मी चालली आहे। महेश येत नाही आहे, महेशला सुट्टीच नाही मिळाली, सो मी माझ्या मावशीबरोबर चालली आहे। मावशी आहे, रुपेश आहे। ऑफिसवरूनच मी डायरेक्ट निघाली, त्यामुळे माझं अवतार असं झालेला आहे। आता बघूया, मी मावशीची वाट बघते। मम्मी पप्पा वगैरे पुढे गेलेले आहेत, मी मागून चाललेली आहे। मग तुमच्याशी शेअर करेनच मी काय काय होतं आहे ते। तर सकाळी मी उतरली आणि इतकी कडाक्याची थंडी होती, मला रात्री शूटच नाही करायला आलं। मला खूप वेळ बस नव्हती भेटली, सो बस भेटली, मावशी पण आम्ही दोघीजणी आलो आणि खूप म्हणजे खूप थंडी होती। मग सकाळी काही मी शूटच नाही केला। आता मी आणि मम्मी चाललो आहे ताईकडे, आदल्या दिवशीच चाललो आहे, उद्या पूजा आहे तिची। सो मग बघूया काय काय। आणि आमच्याकडे ती पद्धत आहे की गारवा घेऊन जायची, सो आम्ही तो गारवा वगैरे घेऊन चाललेलो आहोत। तर तुम्हाला दाखवू आम्ही तिथे पोचल्यावर आम्ही काय काय घेऊन चाललो आहे। ओके, चला तर मग। आता आम्ही जस्ट पोचलेलो आहोत इथे, सो मम्मी आणि मी आता ते गारवा वगैरे घेऊन आलो आम्ही। आता थोड्या वेळात यांच्या घरचे लोक सगळ्यांना बायांना हळदी कुंकवांना बोलवणार आणि मग हळदी कुंकू झाल्यानंतर बघू काय काय, सगळं आवरावरी बाकी अजून। यांचं आता थोडंसं मंडप वगैरे चाललं आहे टाकायचा बाहेर, सो मी तुमच्याशी शेअर करेनच। इतकं छान वाटतं आहे गावी, मस्त शेतांमध्ये घर आहे बांधलेलं, मस्त वाटतं, मन प्रसन्न वाटलं सगळं बघून। आम्ही तर जेव्हा बांधायला लावलेलं तेव्हा आलेली, त्याच्यानंतर डायरेक्ट आता पूजेला चाललेली आहे। सो तुम्हाला मी घर दाखवेनच संपूर्ण फिरून, कसं झालं आहे यांचं घर, खूप छान झालं आहे आणि असं हाईटवरती झालं आहे, त्याच्यामुळे हवा इतकी छान येते। सो बघूया आपण कशी होते पूजा वगैरे। आता इथे सगळ्या गावामध्ये ज्या आजूबाजूच्या आहेत ना, त्यांच्या नातेवाईक किंवा भावकी म्हणतात तिकडे, तर त्यांना हळदी कुंकवासाठी सांगायला गेली आहे ह्यांच्या घरातले। सो आता सगळ्या बाया येणार हळदी कुंकवासाठी आणि मग हळदी कुंकू होणार, मग गारवा टाकणार आणि मग बघू काय काय असतं ते। मला पण एक्झॅक्ट एवढं काही माहीत नाही आहे, सो आपण सगळं बघूया कसं काय होतं आहे। तर इथे मम्मीने काय काय आणलं होतं ते काढते ती मम्मी। कोणी कोणी हळदी कुंकवासाठी लाडू आणतात, कोणी केळी आणतात, कोणी पुरणपोळ्या पण आणतात। तर मम्मीने इथे लाडू आणले होते, बुंदीचे लाडू, आणि हे सगळे कपडे कोणाकोणाला आणलेले आहेत ते काढलेत बाहेर। ताईला, तिच्या सासूबाईंना किंवा मुलांना वगैरे कपडे आणलेले ते आता इथे काढले आणि ते सगळ्या बाया येऊन बघणार की काय काय आणलं आहे आणि मग त्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि जे काय आपण आणलं आहे वाटण्यासाठी ते एक एक त्यांना द्यायचं, अशी पद्धत असते आमच्या गावी। पौर्णिमेच्या दिवशी चंद्रगोठावशी अशोकरावांचं घेते हळदी कुंकवा दिवशी। काय अशोकरावांचं नाव घेतलं, नाव राहिलं पुढे काय अशोकरावांचं म्हटलं की नाव घेते हळदी कुंकवा दिवशी। नाव म्हटलंच नाही, नाव अशोकरावांचं म्हणते की ग बाई, लेट करंट आहेत सगळे। आहे जागा, हे काय मम्मी? पाणी वाईज घाला, पाणी त्या कळशीत वाईज तांब्यात नव्हतं। हे आंबील म्हणजे कसलं बनवायचं असतं? ते असतं ज्वारी हळद टाकून बनवायचं। आणि हा या डब्यामध्ये आहे दही भात, तर तो ह्यालाच म्हणतात गारवा घरासाठी। जेव्हा नवीन घर बांधलं जातं
तेव्हा असा गारवा टाकला जातो आमच्याकडे. म्हणजे जेव्हा पाया घालतात तेव्हा पण टाकायचा असतो आणि परत घर अर्ध वगैरे झाल्यावरती पण टाकायचा असतो. परत घराच्या चौकटी बांधल्यावर पण टाकायचा असतो. असं काय काय असतं ते. तर आम्ही तेव्हा नव्हतो म्हणून मम्मीने आता घर झाल्यावरती आणला होता. इथे आर्यन पुढे पाणी टाकतोय, त्याच्या मागे मम्मी दही भात टाकते आणि मी ते घुगऱ्या आणि आंबील ह्याचा टाकते. तर पूर्ण संपूर्ण घराला असा राऊंड मारून ते टाकत जायचं आहे. हे बघा, आता इकडे पण आम्ही दुसरी रूम यांची बांधलेली आहे. ही चूल वगैरे पेटवण्यासाठी कधी किंवा काही दुसरं शेतामधलं धान्य वगैरे ठेवण्यासाठी ही त्यांनी दुसरी रूम काढली आहे समोर. ती अजून बांधायची बाकी आहे. तर तिथे पण आम्ही थोडा थोडा टाकतोय. तिकडे खूप अंधार होता, रात्री 7:30 वगैरे वाजले असतील. सो त्यामुळे अंधार होता म्हणून आम्ही तिकडे आतमध्ये जास्त गेलो नाही. हे बघा, हे सगळं मी पहिल्यांदाच केलं. मी तर अजून कोणाचं केलं नव्हतं. हा आरोहीला ड्रेस आणला होता. आता नखरे करणार ती. हा असा का आणला, तसा का आणला, असं काहीतरी बोलणार. आणि हे ते सगळे कपडे आहेत. आता हे एक एक करून अशा सगळ्या बाया येणार ज्यांना ज्यांना सांगितलं आहे. तरी बऱ्यापैकी बाया सांगितल्या होत्या आणि मग त्या असे कपडे बघणार. अशी पद्धत आहे गावी. सो तो तिकडे आर्यनचा आहे ड्रेस. हे रात्री मस्त छान लाइटिंग केली होती घराला. रात्रीचं शूट केलं मी. खूप छान वाटत होतं घर आणि हाईटवर असल्यामुळे मस्तच वाटत होतं. पूजेसाठी त्यांनी असं लाइटिंग केली होती. सकाळी 7 वाजता पूजा चालू होणार होती आणि पूजा मांडायला जवळजवळ 4 तास लागतात. त्यामुळे या भटजींनी रात्रीच येऊन थोडीफार सुका जे असतं त्याची मांडणी केली होती. पण पूजा इतकी छान मांडली होती त्यांनी. मला खूप आवडली पूजा. तुम्ही बघू शकता किती त्यांनी अशी लक्ष देऊन करतायत. आणि या सगळ्या चौरंगवरती त्यांनी पहिले ब्लाऊज पीस ठेवून त्याला बाजूनी दोरीनी असं दोऱ्याने हे केलं बघा. आणि पूर्ण त्या दोऱ्याने तांब्यांना पण त्यांनी केलं होतं. खूप छान. आणि हे सगळं पूजेचं साहित्य इथे ठेवलेलं आहे. आणि हे बघा, अर्धी ते सकाळी मांडणार पण ही जी सुका आहे त्याची मांडणी ते रात्रीच करणार आहेत. खूप छान पद्धतीने मांडली होती यांनी पूजा. हे बघा, हे आहेत जकीनवाडीचे भटजी आहेत. खूपच मस्त त्यांनी पूजा केली. त्यांची मांडण्याची पद्धत पण खूप मला आवडली.